Hello everyone, once again. Now in this topic we are going to see uniform and non-uniform linear motion. See, first of all we will see uniform motion. If an object covers equal distance in equal interval of time, then the object is in uniform motion. And here linear indicate the object is going in a straight line. Okay, so object चाललाय सरळ रेषेमध्ये आणि तो सारख्या वेळेत सारखंच अंतर कापत असेल तर त्याची मोशन झाली युनिफॉर्म लिनियर मोशन. फॉर एक्झाम्पल एखादी कार चालली रस्त्याने, रस्ता सरळ आहे, कार पहिल्या 5 मिनिटामध्ये 1 किलोमीटर अंतर कापते, पुढच्या 5 मिनिटामध्ये 1 किलोमीटर कापते, त्याच्या पुढच्या 5 मिनिटामध्ये परत 1 किलोमीटर अंतर जर कापत असेल तर याचा अर्थ काय होतो, दर 5 मिनिटामध्ये ती कार 1 किलोमीटरचं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. सो इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन इक्वल टाइम इंटरवल, म्हणून त्या कारची मोशन असेल युनिफॉर्म लिनियर मोशन. सेकंड इज नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर सोपंच आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय करेल, इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार नाही. सो वेन ऑब्जेक्ट कवर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. परत एकदा सांगतो, when object cover unequal distance in equal interval of time, then the motion of object is said to be non-uniform linear motion. जे आपली कारची रेग्युलर जे आपण रुटीन ड्रायव्हिंग करतो, एखाद्या गावाला जायचं असेल तर आपण कार ड्राईव्ह करत जातो है ना, तर त्यावेळेस काय होतंय, कार काय सारख्याच स्पीडने जाते का गावाला पोहोचेपर्यंत, तर तसं होत नाही. कारचं स्पीड, रस्ता जर रिकामा असेल, मोकळा असेल तर कार जोरात जाते, पण पुढे स्पीड ब्रेकर आला, खड्डा आला, गर्दी आली तर कारचा स्पीड कमी होतो. तर त्या गावापर्यंत पोहोचेपर्यंत असं कित्येक वेळेस स्पीड कमी किंवा जास्त होतो. मग ती जी मोशन असेल त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणायचं. हे एक्सप्लेन करण्यासाठी खाली एक टेबल दिला आहे बघा. पहिल्या कॉलममध्ये टाईम इंटरवल दिलेला आहे, 30 मिनिटाचा टाईम इंटरवल आहे. 5, 5:30, 6, 6:30 असं 30 मिनिटाचा टाईम इंटरवल आहे. अमर, अकबर आणि अँथनी हे 3 जण मित्र आहे, ते गाडी घेऊन चालले. आता पहिल्या अर्धा तास म्हणजे ज्यावेळेस 5 वाजता तिघांची गाडी निघाली त्यावेळेस किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं तिघांनी, 0 डिस्टन्स, कारण तेव्हा गाडी निघते त्यांची. नंतर बघा, पहिल्या अर्धा तासात अमरने 20 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केले, अकबरने 18 किलोमीटर आणि अँथोनीने 14 किलोमीटर, प्रत्येकाने वेगवेगळं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. आता आपण काय करू, अमरने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्सेस बघू. 20, 40, 60, 80, 100, 120 असे त्याचे डिस्टन्सेस आहे. म्हणजे दर अर्ध्या तासामध्ये त्याने 20 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे. 20चं 40 झालं, 40चं 60 झालं, म्हणजे इक्वल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेले आहे इक्वल टाईम इंटरवलमध्ये. अकबरने बघा कसं केलेलं आहे, पहिल्या अर्ध्या तासात 18 किलोमीटर, नंतर 36, नंतर 42, म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात 18 किलोमीटर, पुढच्या अर्ध्या तासात परत 18 किलोमीटर, पण त्याच्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्याने फक्त 6 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे. कसं, 36 पासून 42 पर्यंत म्हणजे फक्त 6 किलोमीटर होतात. म्हणजे त्याने सारखं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं नाही आहे दर अर्ध्या तासामध्ये. पुढे येतो 42 नंतर 70, म्हणजे किती झाले ते 42 आणि किती 70, तर 42 आणि 8 50, 10 60 आणि परत 10 70, म्हणजे 28 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे पुढच्या अर्ध्या तासामध्ये. सो हे अनइक्वल डिस्टन्स झालं. अँथोनीचा कॉलम बघा, 0, 14, 28, 42, 56, म्हणजे दर अर्ध्या तासामध्ये त्याने 14 किलोमीटर 14 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे. इज दॅट क्लिअर? म्हणून मग आपण म्हणू शकतो या टेबलवरून, अमर आणि अँथोनी यांनी दर अर्ध्या तासामध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले, म्हणून त्यांची जी मोशन आहे ती युनिफॉर्म मोशन आहे. आणि अकबरने मात्र दर अर्ध्या तासामध्ये वेगवेगळं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, म्हणून अकबरची मोशन ही नॉन युनिफॉर्म मोशन आहे. सो सम क्वेश्चन्स आर देअर बिलो दॅट टेबल. सी दॅट क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन इज, what is the time interval between the notings of distance made by Amar, Akbar and Anthony? काय टाइम इंटरवल होता तिघांचा, सेमच आहे, हाफ आवर, दॅट इज 30 मिनिट्स. सेकंड क्वेश्चन, who has covered equal distances in equal time interval?
कोणी इक्वल डिस्टन्सेस ट्रॅव्हल केले? तर अमर आणि अँथनीने. सो आन्सर इज अमर अँड अँथनी. क्वेश्चन नंबर 3. आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स टाइम इंटरवल्स द सेम? अकबरने दर अर्ध्या तासामध्ये सारखं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे का? तर केलेलं नाही. अनइक्वल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे. सारखं डिस्टन्स, इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला नाही. क्वेश्चन नंबर 4. Considering the distances covered by Amar, Akbar and Anthony in fixed time intervals, what can you say about their speeds? त्या तिघांच्या स्पीडबद्दल आपण काय सांगू शकतो? तर आपण असं सांगू शकतो की अमर आणि अँथोनीचा स्पीड हा फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, तो चेंज होत नाही. ओके, सो आन्सर इज अमर अँड अँथनी हॅज युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे. वाईल अकबर हॅज नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे त्याचा स्पीड कॉन्स्टंट नाही. पुढे चालायचं आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन मीन्स व्हॉट? सो लास्ट टाइम तुम्ही शिकले असाल ॲक्सेलरेशन म्हणजे काय. इफ द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, ऑब्जेक्टचा स्पीड जर वाढत जात असेल तर काय होतं आहे? तो ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशनमध्ये आहे, त्याचं ॲक्सेलरेशन होतं आहे असं आपण म्हणतो. सो त्याची डेफिनेशन बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचे 2 डेफिनेशन. पहिली डेफिनेशनला मी असं म्हणू शकतो, इफ द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस देन दॅट ऑब्जेक्ट इज सेट टू बी इन ॲक्सेलरेशन. आणि सेकंड काय, तर त्याचे फॉर्म्युला ज्याच्यावरून आपण फॉर्म्युला डिफाईन करतो त्याची ती डेफिनेशन आहे. कोणती? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन इज डिनोटेड बाय लेटर ए, स्मॉल ए, अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही डायरेक्शन इम्पॉर्टंट असते, याच्यामध्ये डायरेक्शन मॅटर करते म्हणून ती वेक्टर क्वांटिटी. फॉर्म्युला इज SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड इट्स फॉर्म्युला इज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. जी डेफिनेशनमध्ये लिहिलं आहे तसंच फॉर्म्युल्यात लिहायचे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. सो चेंज इन व्हेलॉसिटी कशी काढणार? तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे ऑब्जेक्ट आधी चालला होता, काहीतरी त्याची व्हेलॉसिटी असेल, नंतर त्याचा स्पीड वाढत गेला हा ना, मग त्याची जी फायनल व्हेलॉसिटी म्हणजे ती इन्क्रीज झालेली व्हेलॉसिटी त्याला म्हणायचं फायनल व्हेलॉसिटी. सो फायनल व्हेलॉसिटी मधून इनिशियल व्हेलॉसिटी मायनस करायची आणि आलेल्या अँसरला टाईमने डिवाइड करायचं, आपल्याला ॲक्सेलरेशन मिळतं. आणि त्याला त्याचे सिम्बॉल्स आहे ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू. व्ही मीन्स फायनल व्हेलॉसिटी, हे लक्षात ठेवायचं. फायनल व्हेलॉसिटी इज ऑलवेज डिनोटेड बाय लेटर व्ही अँड इनिशियल व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय लेटर यू, स्मॉल व्ही स्मॉल यू. व्ही मायनस यू अपॉन टी. नाउ व्हॉट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन? So as we know that acceleration is a vector quantity, so that's why it can be positive, it may be negative, or it may be zero. So positive acceleration means what? When the velocity of an object increases with time, then acceleration is positive. जर एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत जात असेल तर ते ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह झालं. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन मीन्स व्हॉट? वेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम. आता मात्र व्हेलॉसिटी कमी होत जाते, म्हणजे आधी गाडी जोरात चालली होती आणि आता स्टॉप जवळ आल्यामुळे गाडीचं स्पीड कमी होत आला. सो स्पीड डिक्रीज झाला, व्हेलॉसिटी डिक्रीज झाली. सो जर स्पीड डिक्रीज होत असेल किंवा व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर ते निगेटिव्ह ॲक्सेलरेशन झालं. आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशनला रिटार्डेशन असं म्हणतात, रिटार्डेशन. आणि ते कसं डिनोट करायचं? तर मायनस ए. रिटार्डेशन कसं दाखवतात? मायनस ए. थर्ड इज झिरो ॲक्सेलरेशन. वेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाईम. जर व्हेलॉसिटी चेंजेस होत नाही आहे. व्हेलॉसिटी कधी चेंज नाही होणार? 2 केसमध्ये. एकतर ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला पाहिजे. ही माझ्या समोर जी खुर्ची आहे ती थांबलेली आहे, रेस्ट पोझिशनला आहे, तिची व्हेलॉसिटी चेंजेस होत नाही आहे. किती वेळापासून तिची व्हेलॉसिटी झिरोच आहे.
व्हेलॉसिटी जर चेंज होत नसेल तर मग मी काय म्हणेल, ह्या चेअरचं ॲक्सेलरेशन 0 आहे. ओके, सो व्हेलॉसिटी 0 पाहिजे किंवा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट पाहिजे. कॉन्स्टंट स्पीडने, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने तो ऑब्जेक्ट जात पाहिजे. जसं की ती कार चालली रस्त्याने आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे, 50 km/h. चेंजच होत नाही, त्याने ॲक्सिलेटर त्या कॉन्स्टंट स्पीडला लावून धरला आहे. रस्ता मोकळा आहे, सरळ आहे, तो कॉन्स्टंट 50च्या स्पीडने चालला आहे, कमी नाही की जास्त नाही. सो व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणून त्या कारचं ॲक्सेलरेशन 0 आहे. ओके, सो पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 ॲक्सेलरेशन. आता खाली आपल्याला काही ग्राफ्स काढायचे, वेगवेगळे ग्राफ्स आहे. डिस्टन्सचा टाईमचा ग्राफ आहे, व्हेलॉसिटीचा टाईमचा ग्राफ आहे, असे वेगवेगळे ग्राफ्स आहे. तर पहिला जो ग्राफ दिलेला आहे तो डिस्टन्स टाईम ग्राफ असं त्याला म्हटलं आहे. डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तर आपल्याला टेबल दिला आहे, त्या टेबलवरून ग्राफ काढायचा आहे. काय टेबल दिला आहे, 2 कॉलम्स आहे. पहिल्यामध्ये टाईम आहे, दुसऱ्यामध्ये डिस्टन्स आहे. टाईम इंटरवल बघा कसा आहे, 10, 20, 0, 10, 20, 30, 40 असं 70पर्यंत. डिस्टन्सेस दिलेले आहे मीटरमध्ये. काय डिस्टन्स आहे, 0, 15, 30, 45, 60, 75, 90, 105. आता हा बघा बरं 15चा टेबल वाटतोय. 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75. है ना, इक्वल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे इक्वल टाईम इंटरव्हलमध्ये. का तर आपण युनिफॉर्म मोशनसाठी बघतोय म्हणून ते इक्वल आहे. प्रत्येक वेळेस इक्वल येईल का, तर युनिफॉर्म मोशन नसेल तर ते इक्वल नाही येणार. इथे युनिफॉर्म मोशन आहे म्हणून ते डिस्टन्सेस आणि टाईम हे आपल्याला कसे दिसत आहे, इक्वल दिसत आहे. मग टेबल बघा ग्राफ कसा काढला आहे, तर ह्या इथे 2 फिजिकल क्वांटिटी आहे. एक आहे टाईम, दुसरा आहे डिस्टन्स. इथे टाईम ही इंडिपेंडंट आहे, डिस्टन्स ही डिपेंडंट आहे. टाईमनुसार डिस्टन्स चेंज होते म्हणून टाईम हा इंडिपेंडंट आहे, पण डिस्टन्स हा टाईमवरती डिपेंड आहे. जसं जसं टाईम वाढणार तसं तसं डिस्टन्स वाढतं आहे. सो डिस्टन्स ही डिपेंडंट क्वांटिटी आहे म्हणून डिपेंडंट क्वांटिटी आपण कुठे घेतो, वाय ॲक्सिसला घेतो आणि इंडिपेंडंट क्वांटिटी आपण एक्स ॲक्सिसला घेतो. म्हणून टाईम घेतला आहे एक्स ॲक्सिसला, डिस्टन्स घेतला आहे वाय ॲक्सिसला. आता इथे बघा टाईम कसा घेतला आहे, 10, 20, 30, 40. 0 0 हा कुठे ओरिजिनला आलेला आहे, 0, 10, 20 असं 80पर्यंत. आणि डिस्टन्स घेतला आहे वाय ॲक्सिसला 0, 20. आता इथे मी 15, 30, 45 असं घेतलं असं तरी चाललं असतं डायरेक्ट, पण 20, 40, 60 असं घेतलं तरी चालणारे, काही फरक पडत नाही. आता ग्राफ कसं काढतात सगळ्यांना माहिती आहे. कसं काढणार बघायचं आहे. पहिल्यांदा ज्या वेळेस टाईम 0 होता त्यावेळेस डिस्टन्स पण 0 होतं, त्याच्यामुळे तो पॉईंट काही येत नाही ग्राफवर. त्यानंतर सेकंड टाईम ज्या वेळेस 10 सेकंड्स होता त्यावेळेस डिस्टन्स किती होता, 15 मीटर होतं. तर मग एक्स ॲक्सिसवरती 10ची लाईन पकडायची आणि वाय ॲक्सिसवरती 15 बघायचं. तर त्या ग्राफमध्ये ॲक्च्युली डिस्टन्स तिथे 20ला तिने टिक केलेलं आहे, 20ला टिक केलेलं आहे, ते थोडंसं चुकलेलं आहे. 20, 40 असं झालेलं आहे ते, ते थोडंसं चुकलेलं आहे. 20च्या ऐवजी कुठं पाहिजे होतं, 15वरती पाहिजे होतं. सो 10ला 15, 20ला 30, त्यानंतर 30 सेकंड्सला 45, 40 सेकंड्सला 60. अशा पद्धतीने ते जर पॉईंट दिले तर ती एक सरळ लाईन येते. तुम्ही हा ग्राफ ड्रॉ करून बघू शकता. हे सगळे पॉईंट द्यायचे ग्राफ पेपरवरती, तर त्याची एक स्ट्रेट लाईन येते, ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन येते. एक्झॅक्टली स्ट्रेट येईल असं नाही म्हणत तुम्ही, थोडाफार एखादा पॉईंट खालीवर जाऊ शकतो, पण लाईन काढताना ती खालीवर नाही काढायची. एखादा पॉईंट सुटत असेल तर सुटू द्यायचा, लाईन सरळ काढायची. आता इथे जशी ग्राफमध्ये लाईन दिसते सरळ, ते त्याच्यावरून आपल्याला काय कळतं, तर ह्या सरळ लाईनचा अर्थ असा असतो, जसा जसा टाईम वाढत गेला तसं तसं डिस्टन्स पण वाढत गेला. दॅट मीन्स टाईम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. टाईम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स. आणि ते खरंच आहे, कारण मोशन कशी आहे, युनिफॉर्म मोशन आहे म्हणून ते दोघं डायरेक्टली प्रपोर्शनल येणारच. ठीक आहे, बघा खाली काय म्हटलंय मग. An object in uniform motion covers equal distances in equal time interval. Thus, the graph between distance and time is a straight line. युनिफॉर्म मोशन जर असेल तर ती लाईन स्ट्रेटच येईल, लक्षात ठेवायचं. सेकंड ग्राफ आहे डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता ही नॉन युनिफॉर्म मोशन आहे, याच्यामध्ये इक्वल टाईम इंटरवल असेल पण डिस्टन्सेस मात्र अनइक्वल असतील, इक्वल नसतील. आता
बघा टाईम इंटरवल कसा आहे 0, 5, 10, 15, 20 इक्वल आहे बघा तो. पण डिस्टन्स बघा कसं आहे 0 नंतर आलं 7 नंतर आलं 12. आता 14 यायला पाहिजे होतं तर ते 12 आलं आहे. नंतर 20, 30, 41, 50, 58 हे अनइक्वल डिस्टन्सेस आहे. कधी जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करतो कधी कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करतो म्हणजे अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. याच्यासाठी ग्राफ काढायचा आहे. कसा ग्राफ काढणार अगदी सोपा आहे. पहिला टाईम देऊन घ्या. टाईम हा इंडिपेंडंट आहे म्हणून एक्सला असेल एक्स ॲक्सिसला. डिस्टन्स हे डिपेंडंट आहे म्हणून ते वायला आहे. ओके टाईम बघा 5, 10, 15 असं घेतलेला आहे आणि डिस्टन्स कसं घेतलं आहे 20, 40, 60 असं घेतलेलं आहे. मग ज्या ठिकाणी 0, 0चे पॉईंट तर काही येत नाही ते ओरिजिनलाच आहे. मग 5 सेकंड घ्यायचं आहे त्याला किती डिस्टन्स आहे 7. मग ते बघा 0 to 20च्या आतमध्ये एक डार्क लाईन दिसते ती म्हणजे 10ची आहे. 10च्या खाली 7 घ्यायचं कुठेतरी. मग तसाच 12 नंबर 12चा पॉईंट द्यायचा 20चा 30चा हे सगळे पॉईंट द्यायचे आणि ते पॉईंट आता जोडायचे. तर तुमच्या असं लक्षात येईल आता इकडे स्ट्रेट लाईन येणार नाही. जशी वरती ग्राफमध्ये स्ट्रेट लाईन आली होती तशी स्ट्रेट लाईन इथे येत नाही. का स्ट्रेट लाईन येणार नाही तर त्याचं रिझन सिंपल आहे. कारण ही मोशन नॉन युनिफॉर्म मोशन आहे. अनइक्वल डिस्टन्सेस आहे त्याच्यामुळे ती स्ट्रेट लाईन येणार नाही. पुढे बघायचं आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आधी आपण डिस्टन्स आणि टाइम बघितला. आता व्हेलॉसिटी आणि टाइमचा ग्राफ बघायचा. इथे बघा काय म्हटलंय अ ट्रेन इज मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h. एक ट्रेन चालली आहे आणि तिची युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे किती 60 km/h फॉर 5 hours. आणि त्या 60च्या स्पीडने ती किती गेली आहे 5 तास चालली आहे 5 hours. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन द फिगर 1.7. बघा हा इथे ग्राफ दिलेला आहे. इथे एक्स ॲक्सिसला हवर्स आहे टाईम आहे टाईम 1, 2, 3, 4, 5, 6 आणि वाय ॲक्सिसला डिस्टन्स आहे. तर ते ॲक्च्युली डिस्टन्स म्हणण्यापेक्षा तिथे व्हेलॉसिटी पाहिजे होतं. वाय ॲक्सिसला काय व्हेलॉसिटी 10, 20, 30, 40 हे सगळे व्हेलॉसिटी आहे. आणि ट्रेन फक्त 60च्या स्पीडनं चालली होती कमी नाही किंवा जास्त नाही म्हणून ती लाईन बघा कशी आली 60च्या अशी सरळ आलेली 60पासून पुढे एक्स ॲक्सिसला पॅरलल आलेली. ती लाईन वरती पण जात नाही खाली पण येत नाही. याचा अर्थ काय 60चं 70 पण होत नाही आणि 60चं 50 पण होत नाही. कॉन्स्टंट स्पीडने कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालली. इज दॅट क्लिअर. पुढे बघा काय म्हटलंय विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. आपल्याला ह्या ग्राफचा वापर करून काय शोधायचं आहे डिस्टन्स शोधायचं आहे. त्या ट्रेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं किती तासामध्ये दुसऱ्या तासापासून ते 4थ्या तासापर्यंत. बघा खाली तिथे तास तिथे दिसले तिथे सी आणि डी म्हटलं. बघा जो सेकंड अवर आहे तिथे सी म्हटलंय आणि जो 4th अवर आहे तिथे डी म्हटलं. तर दुसऱ्या ते 4थ्या तासामध्ये म्हणजे किती तास झाले टोटल दुसऱ्यापासून तिसरा हा 1 तास तिसऱ्यापासून 4था हा दुसरा तास. म्हणजे ह्या 2 तासामध्ये त्या ट्रेननं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते आपल्याला काढायचं. ओके मग कसं काढणार तर ट्रेनचा स्पीड तर कॉन्स्टंट आहे. दर तासाला ती 60 km चालली आहे. इथे 2 तास आहे 60 पहिल्या तासात 60 दुसऱ्या तासात 60 अधिक 60 किती किलोमीटर ट्रॅव्हल करेल 120. 60 + 60 120 km इतकं डिस्टन्स ती ट्रॅव्हल करेल. ओके आता हे 120 जे डिस्टन्स आहे ते कसं काढणार त्या ग्राफचा वापर करून. तर तो जो ABCD बघा पॉईंट दिसत आहे बघा ABCD हा जो एरिया आहे तो एरिया शोधायचा आहे. ABCDचा एरिया शोधायचा आहे. एरिया कवर्ड बाय ABCD. कसा शोधतो आपण एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीड्थ. लांबी आणि रुंदी. इथे लांबी किती आहे 2 पासून 4 पर्यंत. याला मी लांबी धरतो थोड्या वेळ 2 to 4 म्हणजे किती झाली ती 2 झाली. इथे रुंदीच्या ऐवजी उंची म्हणा. उंची किती आहे 0 पासून 60 पर्यंत 0 to 60 म्हणजे टोटल 60 झाली. सो 60 × 2 असं जर मी केलं तर 60 × 2 म्हणजे 120 येतो. सो 120 km इतकं डिस्टन्स ती ट्रेन ट्रॅव्हल करते 2 ते 4 ह्या तासामध्ये. पॉईंट नंबर 2 क्वेश्चन नंबर 2
Is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours and the area of a particular quadrangle in the graph? ट्रेनने जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले त्या 2 तासामध्ये ते डिस्टन्स आणि तो जो क्वाड्रँगल आहे त्याचा एरिया याचं काही रिलेशन आहे का असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आणि पुढे काय म्हटलं आहे, व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ ट्रेन, ॲक्सेलरेशन पण काढायचं. ओके, तर एरिया आणि ते ट्रेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स याचं रिलेशन आहेच आहे, कारण डिस्टन्स इज इक्वल टू एरिया आहे. बघा आपण वरती डिस्टन्स काढलं होतं, किती डिस्टन्स आहे 120 किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते आणि तो जो ABCD आहे याचा एरिया पण 120च येतो ना, म्हणजे दोघांचं रिलेशन आहेच आहे. तर काय रिलेशन आहे, तर जितका एरिया त्या ग्राफचा असेल ABCDचा तेवढंच डिस्टन्स त्या ट्रेनने ट्रॅव्हल केलेलं असेल, एवढं सिम्पल रिलेशन आहे. आणि ॲक्सेलरेशन किती आहे, ॲक्सेलरेशन विचारलं त्यांनी, व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ द ट्रेन. तर आता मागाशीच मी तुम्हाला सांगितलं, एखादी बॉडी जर कॉन्स्टंट स्पीडने जात असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन किती असतं, 0. इथे ही ट्रेन कॉन्स्टंट स्पीडने चालली आहे म्हणून तिचंही ॲक्सेलरेशन 0च आहे. पुढे जायचं आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी आपल्याला शोधायचं आहे. हा टाइम ग्राफ दिलेला बघा. The changes in the velocity of a car in specific time interval are given in the table. बघा टाइम इंटरवल आहे 5-5 सेकंदाचा टाईम आहे, 0, 5, 10 असं करत 35 पर्यंत. आणि व्हेलॉसिटी कशी दिली बघा, 0, 8, 16, 24, 32. ही इक्वल दिसते का तुम्हाला, नाही आहे. 8चं टेबल नाही आहे तो, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. ओके सॉरी, 8चाच टेबल येतो, 8 5 40, 8 6 48, 8 7 56. ओके, दिस 8चा टेबल आहे, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके, व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे. आणि आता ॲक्सेलरेशन काय म्हटलं, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. हां, मी वेगळं सांगत होतो. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, काही फरक नाही पडत, बरोबर आहे. म्हणजे इथं टाइम इंटरवल आणि त्याच्यामध्ये वाढलेली व्हेलॉसिटी ही सारखीच आहे बघा. त्याच पटीने, म्हणजे ज्या पटीने तुमचा दर 5 सेकंदाचा तिथं टाइम इंटरवल आहे, म्हणजे इक्वल टाइम इंटरवल आहे. आणि व्हेलॉसिटी बघा, व्हेलॉसिटी पण सारख्याच पटीत वाढते, म्हणजे युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन होत आहे. ओके, मग आता जर ॲक्सेलरेशन युनिफॉर्म असेल तर ग्राफमध्ये लाईन कशी येईल, स्ट्रेट लाईन येईल. जसं पहिला ग्राफ आपण बघितला होता, इथे पण ते पॉईंट बघा स्ट्रेटच आलेले, मग ते जर जोडले आपण तर ती स्ट्रेट लाईन येणार आहे. सो टाईम एक्स ॲक्सिसला, व्हेलॉसिटी वाय ॲक्सिसला, ते जोडायचं, ते सगळं पॉईंट द्यायचे, जोडायचं, स्ट्रेट लाईन मिळतो आपल्याला. आता या ग्राफशी रिलेटेड खाली काही क्वेश्चन आहे बघा, काय म्हटलं आहे, स्ट्रेट लाईन शोज मोशन इज अ युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन. आता या ग्राफवरून आपल्याला काय कळतं, तर स्ट्रेट लाईन म्हणजे काय, तर ती मोशन कशी आहे, युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन आहे. सेकंड पॉईंट काय कळतो आपल्याला, फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप. समजा हे जे ॲक्सेलरेशन आहे ते जर नॉन युनिफॉर्म असतं तर काय झालं असतं, तर पहिली गोष्ट स्ट्रेट लाईन आली नसती. मग स्ट्रेट लाईन नसती आली तर मग लाईन कशी आली असती, तर त्याला स्पेसिफिक शेप नसता, कसाही शेप असता है ना. वरून खाली आली असती, खालून वर गेली असती, किंवा वेडी वाकडी आली असती. हां, त्याला काही कुठला पर्टिक्युलर शेप नाही. नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी लाईन पर्टिक्युलर शेपची नसते. सो इट हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ टाईम. आणि इथे ॲक्सेलरेशन कसं बदलतंय त्याच्यानुसार तो शेप ठरला असता, मग त्या लाईनचा कसा येणार. वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द कार बिटवीन 10th and 20th seconds. आता बघा तिथे 10th सेकंड आणि 20th सेकंड डी आणि सी पॉईंट दिलेला आहे. आणि या डी आणि सी पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे, डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द कार. त्या कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल ते आपण काढू शकतो या ग्राफचा वापर करून. त्याच्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा फाइंड ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आधी ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढावं लागेल. ॲव्हरेज व्हेलॉसिटी का काढायची, कारण इकडे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे, व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. बघा पहिल्या 5 सेकंदामध्ये व्हेलॉसिटी किती होती, 0 to 5 मध्ये 8 मीटर पर सेकंड होती. पुढच्या 5 सेकंदात ती 16 झाली, त्याच्या पुढच्या 5 सेकंदात ती 24 झाली. व्हेलॉसिटी वाढत गेली आहे, कॉन्स्टंट नाही आहे. त्याच्यामुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करावं लागेल. मग ती कशी करणार,
तर बघा 10व्या सेकंदाला व्हॅलॉसिटी किती होती 16 होती आणि 20व्या सेकंदाला व्हॅलॉसिटी किती होती 32 होती. मग कशी काढणार ॲव्हरेज 16 प्लस 32 दोघांची ॲडिशन करायची आणि आलेल्या ॲन्सरला डिवाइड बाय 2 करायचं. कारण इकडे 2 रिडिंग्स आहे ना 16 आणि 32 2 रिडिंग्स आहे म्हणून डिवाइड बाय 2 करावं लागेल. सो 16 प्लस 32/2 ते किती येतं 48/2 होतं दोघांची ॲडिशन /2 त्याचं ॲन्सर येतं 24 मीटर पर सेकंड. ही झाली ॲव्हरेज व्हॅलॉसिटी. नाव वी हॅव ॲव्हरेज व्हॅलॉसिटी. नाव वी कॅन यूज द फॉर्म्युला ऑफ व्हॅलॉसिटी. व्हॅलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला काढायची आहे डिस्टन्स. फॉर्म्युला मॉडिफाय करा. डिस्टन्स इज इक्वल टू व्हॅलॉसिटी इंटू टाईम. सो व्हॅलॉसिटी ही ॲव्हरेज आहे ती किती आहे 24 आहे. टाईम किती आहे 10 सेकंडपासून 20 सेकंडपर्यंत. सो 20 सेकंड मायनस 10 म्हणजे तो 10चा डिफरन्स आहे. ओके सो टाईम टाकायचा 10 सेकंड. 24 इंटू 10 जर केलं तर त्याचा ॲन्सर येतं 240 मीटर. सो 10व्या सेकंदापासून 20व्या सेकंदापर्यंत त्या ट्रेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल 240 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल.